मोरास टॉवरच्या समोर सीवूड गार्डन बिल्डिंग आहे। काय समस्या आहे, काय झालं? समस्या ही आहे की किरण मोरे नावाची जी महिला आहे, माजी कमिशनरांची मुलगी, ते कमिशनर आता डेथ झालेले आहेत, परंतु त्यांची मुलगी आहे जी कोविडमध्ये सर्व कामधंदे बंद असताना महिलांनी जे बचत गटाचे लोन काढून ह्या किरण मोरेला खजूरचा बिझनेस करण्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस फक्त चालू आहे या नावाखाली तिने महिलांचे सर्व जवळजवळ 60-70 लाख रुपये जमा करून घेतलेले आहेत। परंतु कोविडच्या नंतरही ह्या महिलेने अजूनपर्यंत ह्या महिलांना 1 रुपयाही त्याचं बेनिफिट दिलेलं नाही आहे किंवा त्यांची जी मूळ रक्कम आहे तीही देत नाही आहेत। म्हणजे एकंदरीत की ती कमिशनरची मुलगी आहे ह्या गोष्टीचा फायदा उचलून ती ह्या गरीब आणि गरजू ज्या महिला आहेत त्या महिलांना फसवण्याचं पूर्णपणे षडयंत्र केलेलं आहे। तिचा जो पार्टनर होता त्यानेही काहीतरी म्हणजे ह्यांनी एवढ्या लोकांकडून पैसे घेतले की तिचा जो कोणी पार्टनर आहे त्याला पैसे महिलांनी दिलेले नव्हते, परंतु त्याने ज्या लोकांकडून पैसे घेतले होते असेच फसवणूक करून त्याने वाटतं काहीतरी आत्महत्या केली, काय केली असं हे सांगतायत। ह्याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे कोणालाही माहिती नाही आहे। परंतु ह्या गरीब महिलांचे जे बचत गटाच्या माध्यमातून ग्रेटर बँकेतून जे महिलांनी लोन काढून ह्या बिझनेसमध्ये पैसा टाकलाय, ती बँक आज या महिलांच्या घरावरती जप्ती आणण्याच्या ह्याच्यामध्ये आहे, उद्देशामध्ये आहे। कारण ते गव्हर्नमेंटच्या बँका आहेत, त्या काहीही कारवाई करू शकतात। कारण महिलांनी आपल्या नावावरती लोन घेऊन या किरण मोरेला हे पैसे बिझनेसमध्ये लॉन्च केले होते आणि ती महिला आता जवळजवळ कोविडपासून 2019 पासून आत्तापर्यंत महिलांचे पैसे देत नाही आहे आणि हा शुद्ध फसवणुकीचा धंदा मांडला यांनी। सरकार आणि पोलिसला काय मागणी करणार आहे? अशा प्रकारचे जे लोकांना गंडा घालतायत, फसवतायत, आता प्रशासनाला सुद्धा आमची हीच विनंती आहे आणि पोलीस स्टेशन माध्यमातून सुद्धा आम्ही पोलिसांना सुद्धा हेच कळवतोय की गरीब महिलांची मदत करा आणि ही जी किरण मोरे ह्या सीवूड गार्डन 6व्या माळ्यावर राहते तिच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या गरीब महिलांचे त्यांनी पैसे काढून देण्यासाठी मदत करावी। तुमचे पण आपका कितना पैसा पैसे घेतले आहे आणि काय झालं? 4 लाख पैसे लिए, हमारे भी देने का नाम नहीं ले रहे। आते तो यही बोलते, क्या बोलते हैं? यही बोलते कि देंगे देंगे, देते नहीं है। कितने दिन से बोलते थे? वो हो गया 2 साल नहीं आया। पैसा लेके 5 साल हुआ है, लेकिन मतलब 2 साल से यही बोल रहे, 5 साल होने आया, 2 साल से यही बोल रहे देंगे देंगे, पर देने का नाम नहीं। और बोलने किसका है? सब है, ये जो महिला है ये सबके गट है, ये इतनी महिला नहीं है, पूरा एक गट है। ह्या एवढ्याच महिला नाही आहेत, ह्या एक महिला प्रत्येक बचत गटाच्या फक्त अध्यक्ष आहेत, ह्यांच्या पाठीमागे 5-5 महिलांचा गट आहे। म्हणजे आज आम्ही इथे सगळ्या महिला नाही आलो कारण आम्हाला सुद्धा कुठेतरी बिल्डिंगमधल्या स्थानिक नागरिकांना त्रास द्यायचा नाही आहे, परंतु आम्हाला त्या नागरिकांना सुद्धा विनंती करतोय आम्ही की तुमच्या बिल्डिंगमध्ये राहणारी महिला जर झोपडपट्टीतील गोरगरीब महिलांना ह्या प्रकारे फसवते तर तुमच्या सोसायटीने सुद्धा ह्या महिलांवरती थोडंसं तरी सहानुभूती दाखवून त्या महिलेला जाब विचारावा आणि आमची मदत करावी।